मुंबईत एका 72 वर्षीय वृद्ध शेअर एजंटला आभासी अटकेत ठेवून सायबर गुन्हेगारांनी त्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले। ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक ठरली आहे। पाहुयात यावर लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। 58 कोटींची डिजिटल अरेस्ट। देशातील सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक। वृद्ध दाम्पत्याला लुटलं। आभासी कैद अर्थात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढतायत। मुंबईतील एका वृद्ध व्यावसायिकाला अशाच आभासी कैदेची भीती घालून 58 कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आजवरची ही देशातील सर्वात मोठी फसवणूक आहे। या प्रकरणी महाराष्ट्र सायबर शाखेने तिघांना अटक केली आहे, तर या प्रकरणात आणखी आरोपींची अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। बहुत ही बड़ा रैकेट है, उन्होंने सैकड़ों करोड़ का किया है और इनमें से कुछ आरोपी हमने समन्वय पोर्टल में चेक भी किया। उसमें ये पता चला कि और जगह के डिजिटल अरेस्ट में भी आरोपी। तो इसका मतलब ये बहुत दिनों से ये रैकेट चला रहे हैं, प्रोफेशनल है, सोफिस्टिकेटेड गैंग है और इनका काम ही यही है। 27 ट्रांजैक्शंस हुए, लगभग 27 ट्रांजैक्शंस में लगभग 58 करोड़ विक्टिम ने गंवा दिए। 19 ऑगस्टला सायबर भामट्यांनी तक्रारदाराला ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवलं। मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती घालण्यात आली। त्यानंतर डिजिटल अरेस्ट केल्याचं सांगत आपल्या जाळ्यात ओढलं। 19 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर 2025 या काळात तब्बल 58 कोटी 13 लाख रुपये उकळले, तर एकूण 18 खात्यांमध्ये हे पैसे वळवण्यात आले होते। गव्हर्नमेंटचे अकाउंट आहेत, तुम्ही या अकाउंटवर आयएफएससी वर तुम्ही 2 कोटी भरा, असे 1.5 कोटी भरा, 1 कोटी भरा। तुमचा बँकेत जाताना त्यांना सांगायचे की तुमचा ऑडिओ कॉल चालू ठेवा, घरी असताना ते व्हिडिओ कॉल चालू ठेवा असे सांगायचे। बँकेत जाताना त्यांनी ह्या 40 दिवसात 26 वेळा बँकेत गेलेले आहेत, 4 अलग अलग बँकेत गेलेले आहेत आणि 40 दिवसात त्यांनी एकूण 58 करोड रुपयाचा ट्रान्सफर आरटीजीएस द्वारे आरोपींनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या अकाउंटवर केलेला आहे। तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहणारे 72 वर्षीय व्यावसायिक आहेत। फसवणूक झालेले पीडित हे देशातल्या मेडिकल क्षेत्रातले नामवंत व्यक्ती आहेत। त्यांच्या पत्नी बँकिंग क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत। सायबर भामट्यांनी या वयोवृद्ध व्यक्तींना फसवलं आणि करोडो रुपये मिळवले। विशेष म्हणजे एका फार्मास्युटिकल कंपनीचे ते भागीदार आहेत। त्यांचे शेअरचे IPO त्यांना मिळाले होते, मात्र हे पैसे मिळाल्यानंतर लगेच त्यांना एक कॉल आला। आरोपींनी बनावट कोर्ट उभं केलं, त्यात जज, वकील आणि साक्षीदारही बनवले, तर या जोडप्याला जवळपास 40 दिवस मानसिक त्रास दिला गेला। दर 2 तासाला ते काय करतायत, कुठे आहेत याची माहिती घेतली जात होती। विशेष म्हणजे त्यांच्या मित्रापैकी कोणीतरी सायबर स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला, तरीही 11 दिवस ते आले नसल्याचं पोलीस सांगतायत। सर्वात प्रथम आम्ही ज्या अकाउंटवर त्यांनी पैसे ट्रान्सफर केले होते त्या अकाउंट 1930 च्या मदतीने फ्रीज करण्यासाठी आम्ही कारवाई सुरू केली। आतापर्यंत आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑलमोस्ट 4 करोड फ्रीज झालेले आहे। गुन्ह्याच्या तपासापर्यंत ज्या आरोपींचे म्यूल अकाउंट वापरले गेले आहेत, ज्यांनी म्यूल अकाउंट दिलेले आहेत मुख्य आरोपींना, ते ऑपरेटर, हँडलर, आतापर्यंत 7 आरोपींना आम्ही अरेस्ट केलेले आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।